महायुतीच्या वतीनं त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नसल्यामुळे मतदारसंघांमध्ये आणि मतदारांमध्ये उमेदवारांबाबत सस्पेन्स वाढलेला आहे। भंडारा गोंदियाची जागा महायुतीकडून भाजप आणि महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस लढणारे एवढं मात्र निश्चित झालंय। भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर हे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे, तर काँग्रेसकडून गोंदियाचे प्रफुल्ल अग्रवाल यांचं नाव समोर आलंय। महायुतीकडून लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे हे तयारीत असून वेळप्रसंगी ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याच्याही तयारीत आहेत। त्यांच्यासोबतच भाजपचे माजी खासदार सुनील भेंडे, प्रकाश बाळबुधे यांनी देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवलेत। काँग्रेस आणि भाजपकडून आज नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, मात्र नावांबाबत अजूनही क्लिअर झालं नसल्यामुळे सगळ्यांचीच उत्कंठा ही शिगेला पोहोचली आहे। जे नावं चर्चेत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठलं नाव समोर येतं का, याबाबत देखील सध्या चर्चा रंगतीये। तिकडे कोकणातील शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेत पोलीस अधीक्षक मोहन दहिकरांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।